सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल याचा अंदाज लावणं कठीण झालंय। मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांचे अंदाजही खोटं ठरल्याचं आपण गेल्या 5 वर्षात अनुभवलं। पण अनेक शेतकऱ्यांचा हवामानाच्या अचूक अंदाजासाठी ज्यांच्यावर विश्वास आहे ते पंजाबराव डक परभणीतून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव डक परभणीत कोणाचं राजकीय हवामान बदलणार, कोणावर मतांचा दुष्काळ पाडणार, हेच या व्हिडिओत पाहूयात। नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक। परभणीत उद्धव ठाकरेंनी त्यांची साथ देणारे खासदार बंडू जाधव यांना उमेदवारी दिली, तर महायुतीकडून ही जागा मित्रपक्ष असलेल्या रासपच्या महादेव जानकरांना सोडण्यात आली। महादेव जानकर विरुद्ध बंडू जाधव अशी ही लढत दिसत असताना वंचितनं ट्विस्ट आणला। वंचितनं आधी ज्या बाबासाहेब उगले यांना उमेदवारी दिली होती त्यांना ऐनवेळी बदललं आणि पंजाबराव डक यांना उमेदवारी दिली। आता डक यांच्या एंट्रीनं परभणीत राजकीय हवामानावर काय फरक पडणार, याआधी पंजाबराव डक नेमके कोण आहेत हे पाहूयात। ना हवामानशास्त्रज्ञ ना हवामान खात्यातला अधिकारी, तर ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना ज्यांच्या हवामानाच्या अंदाजावर विश्वास आहे ते म्हणजे पंजाबराव डक। परभणीतल्या गुगळी धामणगावचे ते रहिवासी। त्यांनी 1999 पासून हवामानाचा अचूक अंदाज सांगायला सुरुवात केली। उपग्रहांसोबत निसर्गाच्या पारंपरिक खाणाखुणांचा अभ्यास करून हवामानाचा अंदाज सांगत असल्याचं पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे। ते मोबाईलवरून पावसाच्या अंदाजाची माहितीही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात। त्यांच्या हवामानाच्या अंदाजांवर शेतकरी विश्वासही ठेवतात। त्यांचे हवामान अंदाज शेतकऱ्यांना अचूक वाटतात। पण पावसाचा हवामानाचा अचूक अंदाज सांगायचा असेल तर त्यासाठी हवामानशास्त्राचा अभ्यास लागतो, विज्ञानाचाही अभ्यास लागतो। पण कुठलीही पदवी नसताना पंजाबराव डक हे पावसाचे अंदाज सांगतात, त्यामुळे त्यांच्यावर आक्षेपही घेतला जातो। वेधशाळेने सांगितलेले पावसाचे अंदाज योग्य असतात आणि त्यावरच शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा असं हवामान तज्ज्ञांकडून वारंवार सांगितलं जातं। हे झालं पंजाबराव डक कोण आहेत आणि त्यांच्यावर काय आक्षेप होते ते। पण हवामान तज्ज्ञ म्हणून ज्यांच्यावर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे हेच पंजाबराव डक आता निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। त्यांच्यामुळे कोणाचं राजकीय हवामान बदलणार हे समजून घेण्यासाठी या भागातला मराठा फॅक्टर आपल्याला समजून घ्यावा लागेल। कारण वंचित बहुजन आघाडीनं ज्यांना उमेदवारी दिली ते पंजाबराव डक मराठा नेते आहेत। याच मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता। त्याचा आता लोकसभा निवडणुकीवरही परिणाम दिसेल असंही बोललं जातंय। मराठा चेहरा, शेतकऱ्यांमध्ये लोकप्रियता आणि वंचितनं दिलेली उमेदवारी यामुळे पंजाबराव डक यांच्या उमेदवारीला महत्त्व आलंय। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार बंडू जाधव हे देखील मराठा आहेत। परभणीतलं मराठा फोकस राजकारण बघता डक यांच्या उमेदवारीमुळे मराठा मतांचं विभाजन होण्याची शक्यता असून त्याचा फायदा महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना होऊ शकतो असं बोललं जाते। तुम्हाला काय वाटतंय? शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या वंचितच्या पंजाबराव डक कोणावर मतांचा दुष्काळ पाडणार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत राहा मुंबई तक।